हाय मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. आणि आज जाणार आहे कामावरती. आणि कसं आता मॅडमकडे मला दुपारी बटर चिकन बनवायचं आहे. त्याची रेसिपी मी टाकणार आहे. आणि कसे आहेत सगळेजण? मस्त असाल आणि मस्त राहा आणि मजा करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. चला तर मग बटर चिकनला स्टार्ट करूया. गुड आफ्टरनून. बटर चिकन छान मस्त वॉश करून घेतले. मसाला रेडी करायचा. एक कांदा कट केला, 2 टोमॅटो, थोडेसे काजू, 2-3 लसूण, 1 तुकडा दालचिनी, 2-3 ब्लॅक पेपर आणि 1 इलायची. चिकन मॅरिनेट करायचं. थोडंसं जिरा पावडर, थोडीशी हळद, लाल मिर्च पावडर थोडीशी आणि धनिया पावडर, मीठ चवीनुसार, एक स्पून जिंजर गार्लिक पेस्ट, एक स्पून दही. मस्त मिक्स करून घ्यायचं. पॅन गरम करायला ठेवतो साईडला. छान तेल गरम झालं. पहिला तो मसाला भाजून घेते ना, सगळं एकत्र भाजायचं. मसाला इथे छान रोस्ट करून घ्यायचा चांगलं. त्याच्यामध्ये पण थोडीशी रेड चिली पावडर, थोडंसं धना पावडर, थोडीशी जिरा, थोडीशी हळद रोस्ट करायचा मस्त. मस्त याला पाणी टाकून छान शिजवून घ्यायचं असं. 5 मिनिटं सॉफ्ट होऊन द्यायचं. परत द्यायचं तेल, कवर करायचं आणि थंड करून वाटून घ्यायचं आहे. मस्त अशी इथं पेस्ट करून घेतली. चिकन शिजते साईडला, कुकरला त्याच्या फुलक्याची तयारी.
प्लॅटफॉर्मवरती तेल लाटते. अशा प्रकारे सगळे बनवून घेऊ. मस्त अशा बनवून झाले तर तुमचे सगळे छान. इथे चिकन पण छान शिजत आलं, मस्त शिजलं. त्याच्यामध्ये बटर, थोडंसं तेल, बटर चांगलं द्यायचं. थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट. आणि तुम्ही जर तिखट खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये अजून मिरची पावडर वगैरे टाकू शकता. आता दीदीला जास्त तिखट नको म्हणून मी नाही, हिला चांगली तेल सुटेपर्यंत मस्त अशी परतून घ्यायची. मस्त याला छान तेल फुटते. थोडीशी कोथिंबीर, आणि हे चिकनचं पाणी टाकून मस्त ग्रेव्ही अशी परतून घेणार आहे. परत असं कवर 10 मिनटं मस्त असं तेल सुटलं छान. इथं परत थोडंसं पाणी, मस्त मिक्स केलं. आपण याला परत 10 मिनटं मस्त शिजवून देणार आहे.
मस्त शिजलं, रेडी आहे. गॅस बंद केला आता मी ते छान असं झालं. वरतून परत थोडीशी कोथिंबीर. आता कस्तुरी मेथी नाही आहे, नाही तर कस्तुरी मेथी पण करते. आणि सर्विंग करते. मस्त असं इथं बनवून तयार आहे रोटी. आणि दीदीची सुरुवात झाली जेवणाला. तर मैत्रिणी झाली आहे सुट्टी माझी आता. आणि मस्त झालं होतं बटर चिकन, आवडलं दीदीला. मी येताना दीदी जेवत होते, आता विचारलं दीदी कसं वाटलं. छान आहे बोलले मंगल, मस्त झालं, टेस्टी आहे एकदम. आणि तुम्ही कसं थोडंसं स्पायसी वगैरे करू शकता अजून, म्हणजे नाही का. आता मी थोडंसं, ते लोक तिखट कमी खातात तर मी थोडंसं तिखट कमी केलं होतं. तुम्ही अजून लाल मिरची पावडर या वाटताना काश्मीरी मिरची पण टाकली तर रेड कलर येईल अजून. आणि कस्तुरी मेथी नव्हती, कस्तुरी मेथी असते तर थोडीशी तव्यावरती गरम करायची आणि मग क्रश करून पावडर त्याच्यामध्ये वरतून टाकली की अजून छान लागते. पण आता एका वस्तूसाठी परत ऑर्डर केलं तर लवकर येणार नाही, मग मला उशीर होतो, म्हणूनसाठी मग मी पटकन हे केली. आणि कशी वाटली मैत्रिणी, कशी नाही नक्की सांगा मला कमेंट करून. आणि तुम्ही पण बनवून बघा, साधं सिंपल जसं आहे तसं मी त्याच्यातच ट्राय केले, जे घरात वस्तू अवेलेबल होते त्याच्यातनंच. तर चला मग पहा माझे व्हिडिओ आणि रेसिपी नक्की सांगा मला कमेंट करून. आणि रेसिपी आवडलीच तर लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. आणि चला अशाच माझ्यासारख्या मस्त मस्त रेसिपी तुम्ही पण बनवत जा, खात राहा आणि माणसांना खाऊ घालत राहा, खुश राहा. चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये मैत्रिणी. बाय.